रात्रीच्या 11 वाजता जागरण गोंधळाचा विधी उरकल्यानंतर आदितीला तिच्या सासूने तिच्या पतीच्या रूममध्ये जाऊन सोडलं. आदिती ज्यावेळेला रूममध्ये गेली त्यावेळेला तिने बघितलं की समीर तिचा पती त्या ठिकाणी बसलेला बेडवरती थोडासा निराश दिसतोय. आदितीने दरवाजा बंद केला, आतून कडी लावली, त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरती ते तेज नव्हतं जे की लग्नाच्या पहिल्या रात्री असतं. या दोघांच्या लग्नाला 4 दिवस झालेली होती. आज जागरण गोंधळाचा कार्यक्रम झाल्यानंतर या दोघांची पहिली रात्र होती. आदितीच्या मनामध्ये लाडू फुटत होते. 23 वर्षे वय असलेली ही आदिती, हिने अजूनपर्यंत कोणासोबतही संबंध केले नव्हते. तिच्या इच्छा तर खूप होत्या, स्वप्न मोठी होती. ती आता तिच्या पतीकडून पूर्ण होणार होती असं तिला वाटायचं. पण ज्यावेळेला तिच्या पतीला हे सगळं करायची वेळ होती त्यावेळेला तो शांत शांत बसायचा. आदितीने थोडं त्याला बोलण्याचा प्रयत्न केला. तिला माहिती होतं की पहिलीच वेळ असेल त्याची, त्यामुळे घाबरत असेल. तिने त्याच्या मनातील भीती काढून टाकायचा पण प्रयत्न केला, पण तो काही रिस्पॉन्सच द्यायला तयार नव्हता. आदिती आता थोडी थोडी चिडायला लागली होती. तिला मनामध्ये राग येत होता. तिने त्या समीर, तिचा पती, त्याचं नाव समीर होतं, त्याचं वय 27 वर्ष, त्याच्यासोबत थोडं रागाने बोलायला चालू केलं, तरीही त्याचा काहीच रिस्पॉन्स नाही. त्यामुळे तिने आता निर्णय घेतला की या गोष्टीची कमान तिच्याच हातात घ्यावं लागेल. तिने तिच्या पतीपाशी जाऊन बसली. हिची कापडं वगैरे काढली आदितीने स्वतःची. तिच्या पतीचे शर्ट काढला, बनेल काढला. पॅन्ट काढायला गेल्यानंतर तो गडबडला आणि तिला बाजूला ढकलून दिलं आणि थोडं मागं सरला. आदिती त्याच्याजवळ जायची, तो तिच्या पाठीमागं सरून हा समीर पाठीमागं सरायचा. आदिती तसं जवळ जायची. आता आदितीला राग आला होता. आदितीने त्याला बेडवरती बसवलं, त्याची पॅन्ट काढली, त्याचे अंतर्वस्त्र काढल्यानंतर ती लागली ओरडायला. ओरडायला लागल्यानंतर तिच्या सासूला वाटलं की काय झालं, म्हणून ती दरवाजा वाजवायला लागली. आदितीने दरवाजा उघडला आणि तिच्या सासूला म्हणायला लागली की तुम्ही माझ्यासोबत फसवणूक केली. आता हे तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट केलं आहे. माझ्या तर आयुष्याचं तुम्ही वाटोळं करून टाकलं. आदितीची सासू तिला एकांतात घेते आणि तिला विचारायला लागते की काय झाले नेमकं, सांग तर मला, काय विषय आहेत, काय चुकलं का माझ्याकडून, का तुझा पती काय म्हणला तुला. ज्या वेळेला आदितीची सासू तिला अशी म्हणते त्यावेळेला आदिती तिला म्हणते की मला सांगा, तुमच्या पोराला तर दिसायला पहिलवान दिसतोय, पण त्याचं एका लहानशा पोरावणीच आहे आणि तो घाबरून एवढा बसलाय की तो काहीच करेना माझ्यासोबत. माझ्या तर आयुष्याचं वाटोळं झालं. त्यावेळेला तिची सासू म्हणते की सहन कर, सहन करून घे थोडे दिवस, थोडे दिवस बघ कसं होतंय. पहिल्यांदा आहे, घाबरत असेल, अजूनपर्यंत त्याने कोणासोबत असं केलं बी नाही आणि एवढा शांत पोरगा आहे की त्यानं कुठल्या पोरीसोबत कधी बोलला पण नाही. आता ही थोडी संशयाची गोष्ट होती, पण आदितीला ज्या वेळेला तिच्या सासूने समजावलं त्यावेळेला ती थोडी समजली. समजूतदार पोरगी होती. ती म्हटली की ठीक आहे. आता ती रात्र कशी तर गेली. समीर एका कोपऱ्यात जाऊन बसला होता. त्याचं तसं दिवस गेला. आदिती आपलं पांघरून घेऊन झोपी गेली. आता सकाळी उठल्यानंतर तिच्या सासूने विचारलं की झालं का काय, म्हणली नाही. आता ही आदिती नाही म्हणली त्यावेळेला पूर्ण घरामध्ये शांतता. जे ते आपापल्या कामामध्ये व्यस्त, ज्याला त्याला त्याची त्याची कामं बघायची गडबड होती. दिवसामागे दिवस जात होते. आता या आदितीच्या मनामध्ये फसवणुकीची भावना निर्माण झाली होती. आदिती आणि या समीरमध्ये नात्यामध्ये दुरावा आला होता. दोघांमध्ये चालणं बोलणं कमी झालं होतं. कधी कुठं जायचं असेल माहेरी वगैरे त्यावेळेलाच त्यांचं कॉन्टॅक्ट व्हायचं. या आदितीचं काही शेवटच्या वर्षाचं कॉलेजमधलं काहीतरी काम होतं. त्याच्या निमित्तानंही त्या कॉलेजमध्ये गेली. ज्यावेळेला कॉलेजला गेली त्यावेळेला त्या कॉलेजमध्ये असलेला तिचा मित्र रोहन तिला भेटला. जवळजवळीच्या लग्नाला 7-8 महिने झालेली होती. रोहन भरपूर दिवसातून भेटल्यामुळे या दोघांची भेट झाल्यानंतर रोहन आदितीला म्हणतो की काय किती दिवसातून भेट झाली आपली, काय लय दिवस झालं गाठ नाही भेट नाही. आदितीच्या चेहऱ्यावरती निराशा होती. ही निराशा त्याने ओळखली आणि तिच्यासोबत जरा हलक्या फुलक्या भाषेत बोलायला लागला. तिला हसवायचा प्रयत्न करायला लागला. त्याने थोडेफार जोक मारले त्यावेळेला ही हसायला लागली. आता एवढे दिवसातून ती विसरून गेली होती हसायचं, पण आदिती त्या ठिकाणी या रोहनचं बोलणं ऐकून हसायला लागल्यामुळं आदितीलाही बरं वाटलं. आता या दोघांमध्ये पुन्हा कॉन्टॅक्ट चालू झालं होतं. आदिती त्या ठिकाणाहून घरी आली, पण पुन्हा तिला कॉलेजवर जायचं होतं सर्टिफिकेट आणायला. त्या दिवशी पण गेली. त्यावेळेला तिने त्या रोहनला फोन करून सांगितलं की मी येणार आहे आज. त्यावेळेला रोहन पण त्या ठिकाणी आला. दोघांमध्ये आता संवाद चालू झाला होता, साधा संवाद. या संवादाचं रूपांतर हळूहळू वेगळ्याच नात्यामध्ये गेलं. त्यांच्या मैत्रीच्या नात्याने वेगळं वळण घेतलं. दोघांमध्ये आता मैत्रीपूर्ण नातं नव्हतं तर एक प्रेमाचं नातं झालेलं बनलेलं होतं.
हे दोघं आता वारंवार भेटणं, बोलणं, या आदितीचा टाईमपास व्हायचा. तिलाही मन मोकळं करण्यासाठी कोणीतरी भेटायचं. असंच बोलत बोलत रोहन म्हणतो की तुझं तर लग्न झालं, खुश असतील. त्यावेळेला आदिती म्हणते की काय सांगायचं, हे लग्न फक्त नावापुरतंच लग्न आहे, काय त्याचा उपयोग मला नाही. त्यावेळेला रोहनने ओळखून घेतलं की काहीतरी कुटाणा आहे. आता रोहन त्या ठिकाणाहून निघून गेला, आदिती पण घरी गेली. पण 2 दिवसानंतर रोहन आदितीला मेसेज टाकतो की मी नवीन फ्लॅट घेतला आहे, त्याची पूजा आहे, तू येणार आहेस का? ज्या वेळेला रोहन असं म्हणतो त्यावेळेला आदिती म्हणते ठीक आहे येते, मला तर काय दुसरं काम नाही, तेवढाच टाईमपास होईल. असं म्हटल्यानंतर आदिती पाठवलेल्या लोकेशनवरती गेली. पण त्या ठिकाणी फ्लॅट तर होता, रोहन पण होता आणि दुसरं कोणी दिसतच नव्हतं. हा रोहन म्हणला की पूजा तर कालच झाली, पण तुला मी दाखवायसाठी बोलवलं आहे. आदितीला थोडं वेगळं वाटलं, पण ती म्हणली की जाऊ द्या, मित्र आहे, मित्राने आपल्यासाठी दाखवण्यासाठी आपल्याला बोलवून घेतलं आहे. त्या ठिकाणी ती बसली, दोघांमध्ये चहा पाणी झालं, बेत झाला. हळूहळू गप्पा मारत मारत हा रोहन तिच्या नजदीक आला. ज्या वेळेला नजदीक आला त्यावेळेला ती थोडी बाजूला सरली. तिला त्या पहिल्या दिवसाची आठवण आली. त्यावेळेला ती शांत बसून राहिली एका जागेला, चेहऱ्यात पडलेला. रोहनने त्याचाच फायदा घेऊन तिच्यासोबत ते केलं जे की नको करायला पाहिजे होतं. आता या दोघांमध्ये नातं बनलं होतं. याच नात्याचा गैरवापर हा रोहन घेणार होता. आदिती ज्या वेळेला तिथून गेली त्यावेळेला 2-3 दिवसानंतर आदितीच्या मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती मेसेज टाकतो रोहन. फोटो 2-3, एक व्हिडिओ होता. यामध्ये हे दोघं नको त्या अवस्थेत होते. आदितीच्या पायाखालची जमीन सरकली. पहिल्यांदा केलं होतं ते पण अशा ठिकाणी केलं ज्याच्यामुळे तिला तोटा होणार होता. ज्यावेळेला तिने समजेना की काय करावं. आदिती आता घाबरली, थोडीशी बसली एका जागेला, पाणी पिली आणि विचार करायला लागली की आता या सगळ्या गोष्टीतून कसं बाहेर पडायचं. तेवढ्यातच रोहनचा फोन आला आणि म्हटलं की मला भेटायचं आहे तुझ्यासोबत, बोलायचं आहे थोडं. आदितीने म्हणली होकार. आदिती सुरुवातीला तर त्याला शिव्या देते, त्याला नकार देते, पण तो म्हणला की बघ आता तू तुझ्या हिशोबाने, मी काय करणार याचं तुला तर माहितीच आहे. त्यावेळेला आदिती घाबरली, हो म्हणली, होकार दिला. या दोघांमध्ये भेट ठरली. त्याच फ्लॅटवरती पुन्हा गेली. त्या ठिकाणी जाऊन आदिती बसली. आता हा रोहन तिच्यापाशी असा काय बसला होता की हा राजा आहे आणि ही त्याची नोकराणी आहे. आता तिच्यासमोर हा अशा प्रकारे बोलत होता की म्हणायचा की तू माझ्यासोबत कर, नाही तर मला पैसे दे. आता हा पैशाचा भूक खेचलेला रोहन हिला पैसे मागत होता, ब्लॅकमेल करत होता. आदिती आता घाबरली, पैसे कुठून देणार? हिच्यापाशी ना काम होतं ना धाम होतं, पण तिच्या आयुष्यावर जगत होती. म्हणली मी पैसे कुठून देऊ? त्यावेळेला रोहनने त्याच्यासोबत अजून तेच केलं जे की त्याला करायचं होतं. आदिती घरी गेली. आता तिला हे सहन होत नव्हतं. तिने विचार केला की पैसे देऊन हा विषय मिटवून टाकावा. म्हणून तिने पतीकडून थोडेफार 2-3 लाख रुपये घेतले आणि त्या रोहनला दिले. याच्यावरती काय त्या रोहनचं भागणार होतं का? नव्हतं. रोहन म्हणला की मला अजून पैसे पाहिजे तर. असं करत करत त्या रोहनने तिच्याकडून 10 ते 11 लाख रुपये काढले होते आणि आदितीने पण तिच्या पतीकडून कारणं सांगून घेतलेले होते पैसे. तिचा पती म्हणायचा की जाऊ द्या, ही आपली एकतर बोलत नाही, कॉन्टॅक्ट नाही, पैसे मागते म्हणून देत होती. पण आता हे पैसे मागणं जास्तच होत होतं. त्याला थोडा संशय आला. त्याने तिच्यावरती लक्ष ठेवायला चालू केलं, कोणाला देते पैसे नेऊन. त्याने बघितले की त्या रोहनला पैसे देते नेऊन. त्याने त्या ठिकाणी तर काय तिला बोलला नाही. पण ज्या वेळेला ती रात्री घरी आली आदिती, त्यावेळेला विचारले की पैसे कोणाला दिलं? ती थोडी ताटपटली. आदिती थोडी चाचपटली, पण तिने शेवटी ती रडली आणि त्याला सगळं खरं सांगून टाकलं. रोहन आता आदितीचा पती त्यावेळेला तिला म्हटला की तू ही चुकीचं केलं, मलाच अगोदर सांगायला पाहिजे होतं. ती म्हणली की कसं सांगणार? तू माझ्यापासून दूर भागत होता, तू मला करू शकत नव्हतं तर मी तर काय करणार? मी आपलं एकदा करून बघावं म्हणलं. त्यावेळेला त्या दोघांमध्ये थोडी नोकझोक झाली, पण आता दोघांच्याही जीवावरती बेतलेलं होतं. काय करायचं? दोघांचाही पाय अडकलेला होता. त्यावेळेला त्या आदितीचा पती म्हणला ठीक आहे, त्याला काय कर एकटी. आता ज्या वेळेला हा रोहन पैसे मागेल त्यावेळेला मला नक्की सांग, याचा काहीतरी बंदोबस्त करू. या आदितीच्या पतीच्या भरपूर कॉन्टॅक्ट होते पोलिसांमध्ये वगैरे. त्यावेळेला रोहनचा फोन आला 2-3 दिवसानंतर. तिने कॉल रेकॉर्डिंग करून घेतली. पहिली हिस्ट्री तर तिच्यापाशी होतीच पैसे दिल्याची. पोलिसांना फोन केला या दोघांनी. पोलीस त्या ठिकाणी जमा झाले आणि म्हणले की ठीक आहे, पैसे द्यायला जावा तुम्ही, त्या ठिकाणी त्याला आम्ही रंगेहात पकडतो. आदिती त्या ठिकाणी गेली ज्या ठिकाणी पैसे द्यायला जायचं होतं. रोहन त्या ठिकाणी होता. रोहनला माहीत नव्हतं काय झालेलं आहे. त्या ठिकाणी पोलीस येणार होते, त्याचा अंदाज कसलाही नव्हता त्याला. आता तो त्या आदितीला पैसे घेऊन पण ते तसं कृत्य करायसाठी म्हणत होता की मला करायचं आहे.
पण काहीच वेळात त्या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि रोहनला अटक केली. आता ज्या वेळेला रोहनला अटक केली त्यावेळेला रोहन पळायचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या तावडीतून सुटला नाही. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी चालू केली. त्यावेळेला त्यांना लक्षात आलं की याचं तर पूर्ण मोठं गँग आहे. या गँगच्याद्वारे हा काही मुलींवरती लक्ष ठेवायचा. कॉलेजमधल्या जे लग्न झालेले आहेत, ज्या निराश दिसतात त्यांना आयडेंटिफाय करून त्यांच्यावरती लक्ष ठेवून फसवून ते कृत्य करून पैसे उकळायचं काम करत होतं हे आणि याचं गँग. ज्यावेळेला पोलिसांच्या ताब्यात आला त्यावेळेला पूर्ण गँगचा पर्दाफाश झाला. याआधी तिच्या अशा वागण्यामुळे ही फसली होती. तिचं पैसे पण गेलं, तिच्या पतीपुढे तिची इज्जत पण गेली. जर काही अडचण होती तर तिने तिच्या पतीला सांगायला पाहिजे होतं. बोलून समस्या दूर होते, कोणतीही समस्या असू द्या. तर ते तिनं करायला ना पाहिजे होतं. जाऊ दे, आता जे घडलं ते घडलं. पण शेवटी तिला अक्कल आलीच आणि त्या अकलीचा वापर करून पोलिसांच्या ताब्यात तिने पूर्ण गँग पकडून दिलं. आता पुढच्या काही मुली ज्या फसणार होत्या ते तर फसणार नाहीत. याच्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो.